तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस बरसलेला आहे। विहिरींसह अनेक ठिकाणी पाणी साठा वाढण्याची त्यामुळे अपेक्षा आहे। नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पाऊस बरसलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यात पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जे संकट होतं दुबार पेरणीचं ते टळलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी योगेश बांडागळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। योगेश, अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस बरसलेला आहे। शेतकऱ्यांसाठी किती आनंददायी ही घटना आहे, पाऊस जोरदार बरसलाय जिल्ह्यात। नक्कीच जगदीश, आपण जर बघितलं तर 6 जूनला मान्सून कोकणामध्ये दाखल झाला होता, परंतु 8 जून नंतर तो गायब झाला हो। होता. परंतु जेव्हा मान्सून दाखल झाला, तेव्हा इथल्या शेतकऱ्यांनी त्याच्या भरवशावर पेरण्या केल्या होत्या आणि 10-12 दिवस पाऊस गायब झाल्यानंतर दुबार पेरणीचं संकट इथल्या शेतकऱ्यांवर होतं. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेले होते. हम्म। मात्र काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. तसेच सकाळपासून सुद्धा अगदी दापोली असेल, संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, अशा संपूर्ण जिल्ह्यातच जोरदार बॅटिंग सकाळपासून पावसाची आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे जगदीश. त्याचबरोबर लोटे एमआयडीसी जे आहे तिथे पाणी संकट होतं. हम्म। रत्नागिरी शहर असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यातच पाणी टंचाईच्या झळा या ठिकाणी सोसू लागल्या होत्या. परंतु पावसाने दमदार हजेरी कालपासून लावल्यानंतर ठीक आहे। पाणी टंचाईचं मोठं संकटही या ठिकाणी टळलेलं आहे आणि शेतकरी असतील किंवा नागरिक असतील, या पावसाच्या दमदार आगमनामुळे सुखावलेलं आपल्याला ठीक दिसतंय आहे जगदीश. योगेश, तुम्ही असेच जोडलेले राहा।